नमस्कार. मी कालच जिल्हा परिषद पालघर इथे व्हिजिट केली असता मी आमचा काय प्रश्न मांडण्यासाठी गेलो होतो. स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पवित्र पोर्टलमध्ये जाहिरात देत असताना कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करावा ह्याचं सविस्तर लेटर याच्यामध्ये दिलेला आहे. तर मुद्दा क्रमांक 15 यामध्ये उल्लेख केलेला आहे की 6वी ते 8वी या गटातील भाषा म्हणजेच गणित, इंग्रजी आणि हिंदी, गणित विज्ञान व सामाजिक शास्त्र याप्रमाणे अध्यापकांची मागणी करण्यात यावी. म्हणजे भाषा गटामध्ये फक्त मराठी हा विषय न येता मराठी, इंग्रजी आणि हिंदी हे विषय येतात. तसेच पालघर जिल्ह्यातील जाहिरात तुम्हाला मी इथे दाखवू शकतो की बघा की इथे पालघर जिल्ह्याची जाहिरात आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 फक्त लँग्वेज दिलेला आहे फक्त मराठी. म्हणजे मराठी भाषा गटामध्ये फक्त मराठीच येतो का हा आम्हाला प्रश्न आहे की मराठी, हिंदी, इंग्रजी असा भाषेचा उल्लेख असायला पाहिजे होता. त्यामुळे आम्ही निवेदनसुद्धा द्यायला गेलो. कोणताही विचार केला जाईल ह्याची आम्हाला काही ग्वाही मिळाली नाही. परंतु जर या भाषेचा विषयच घेतला नाही तर आम्ही हिंदी, इंग्रजी विषयाचे जे पवित्र पात्रताधारक आहोत, TET CET पास होऊन चांगल्या मॅरिटमध्ये आहोत, यांना आम्हाला बाहेर जावं लागेल किंवा आम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये एकही शाळा दाखवलेली नाही. म्हणजे आम्ही पवित्र प्रणालीच्या पदभरतीमध्ये अपात्र ठरत आहोत पालघर जिल्ह्यामध्ये. आणि आम्ही स्थानिक आहोत परंतु आमचा कोणताही याच्यामध्ये जाहिरातीचा उल्लेखही केलेला नाही. मराठी विषय फक्त मराठी विषय हात दिल्यामुळे हा जो मराठी विषय आहे इथं लँग्वेज बरोबर आहे ह्याचं भाषा, पण हा ब्रॅकेटमध्ये जो मराठी विषय आहे तो इथे आलेला पाहिजे होता. म्हणजे ह्याच्यामध्ये लँग्वेजमध्ये तिन्ही भाषा आल्या असत्या. तर काल आम्ही गेल्या आणि खूप वेळ थांबलो असताना फक्त शिक्षणाधिकारी मॅडमने फक्त इंग्लिशचा विचार करू आणि आम्ही हिंदीचा करणार नाही, आमच्याकडे हिंदीचे अतिरिक्त शिक्षक आहेत आणि असं परिस्थिती असूच शकत नाही की अतिरिक्त आहेत. त्या लँग्वेजमध्ये तिन्ही भाषा मोडतात, मराठी, हिंदी आणि इंग्लिश ह्या तिन्ही येतात. फक्त इथे लँग्वेज पाहिजे होतं आणि हा जो मराठी हा शब्द आहे तो इथे आला पाहिजे होता. ही त्यांची प्रिंट मिस्टेक असावी असं मला वाटते, पण ते त्यांची चूक कबूल करत नाहीत. प्लीज जर ही जाहिरात अशी जर बदलून आली तर आम्हाला भाषेच्या विषयाच्या जागा आम्हाला दिसतील, अन्यथा दिसणार नाही. आणि मग आम्ही TET पात्र असून सुद्धा या वर्गाला लागणार नाही. मग आम्ही सगळे खुल्या वर्गामध्ये जाणार आणि खुल्यामध्ये जागा नाही आहेत आमच्यासाठी. धन्यवाद सर.